नमस्कार, मी आदिती समीर. आपल्या या कार्याची अभिव्यक्ती या विषयावर आज थोडीशी आपल्या सगळ्यांची चर्चा करणार आहे. इथे संघटनात्मक वर्तन म्हणजेच ऑर्गनायझेशनल बिहेवियर या शृंखलेमध्ये आपण BPCC 122 या विषयाची चर्चा मागच्या महिन्यापासून सुरू केलेली आहे. तत्पूर्वी आज 5 सप्टेंबर मी आपल्या सर्व माननीय गुरुवर्यांना वंदन करून अध्यापक मित्रमैत्रिणींना आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा भाग सुरुवात करते. कार्याची अभिव्यक्ती असं म्हणल्यावर आपल्याला फार मोठं काहीतरी वेगळं काहीतरी अभ्यासावं लागेल असं आपल्याला वाटू शकतं. पण खरं सांगायचं झालं तर यामध्ये जास्तीत जास्त भाग येतो तो नोकरीतील समाधानाचा, म्हणजे जॉब सॅटिस्फॅक्शनचा. आता ह्यावर चर्चा करण्यासाठी किंवा त्याच्यावरती परीक्षेची तयारी कशी करावी किंवा त्यामध्ये केस स्टडी घेताना एक छोटंसं उदाहरण घेताना आपण नेमका कुठल्या गोष्टींचा विचार करावा, कुठले घटक यावर सातत्याने कार्य करत असतात किंवा कुठले घटक परिणाम करत असतात, प्रभाव पाडत असतात, या सगळ्यांचा विचार आज आपण आजच्या या भागात नक्की करणार आहोत. आता जेव्हा आपण वैयक्तिक स्तरावरील वेगवेगळ्या प्रक्रिया बघतो तेव्हा आपण मागच्या 2 भागांमध्ये प्रस्तावना आणि त्या या गोष्टींचा परिचय करून घेतलेला आहेच. परंतु आजच्या या भागात जेव्हा आपण कार्याची अभिव्यक्ती याचा थोडासा विचार करणार किंवा वर्क ॲटिट्यूड याचा विचार करणार आहोत तेव्हा जास्त भाग किंवा जास्त आपला फोकस किंवा आपलं उद्दिष्ट असं राहील की आपण नोकरीच्या समाधानाच्या व्याख्या थोड्या बघूया, त्यांची वैशिष्ट्यांचा आणि त्यांचा परिणाम किंवा संबंध याबद्दलही थोडी चर्चा होईल. नोकरीच्या समाधानाचे वेगवेगळे परिणाम, त्याचे घटक, संघटनात्मक किंवा आपण ज्याला म्हणतो की एक सामूहिक अशा पद्धतीची बांधिलकी जी वैयक्तिक संकल्पना आहे त्याच्याबद्दलही आपण आज इथे नक्की चर्चा करणार आहोत. त्याचप्रमाणे संस्थात्मक नागरिकत्व आणि वर्तन म्हणजेच OCB याला ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीच्या थोड्याशा टेक्निकल टर्म्स किंवा थोड्याशा अवघड अशा शास्त्रीय संकल्पनाही आज आपण विचारात घेणार आहोत. म्हणजेच हा छोटासा धडा आपण वाचल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की संघटनात्मक नागरिकत्व म्हणजे काय किंवा कार्यातील समाधान किंवा नोकरीवरील समाधान म्हणजे काय, त्याचा वर्तनाशी काय परिणाम असतो किंवा संबंध असतो किंवा कुठले घटक त्याच्यावर सातत्याने परिणाम करत असतात, या सगळ्याबद्दल आपण इथे चर्चा करूया. आता जेव्हा आपण हा धडा म्हणतोय तेव्हा ही एक शृंखला आहे, ही एक पुस्तिका आहे ज्यामध्ये आपण पहिला धडा बघितला होता कार्याबद्दलची अभिव्यक्तीचा, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं कार्याबद्दलची मूल्ये, त्याच्यानंतर जी कार्याची अभिव्यक्ती होती. त्याचप्रमाणे जेव्हा आपण म्हणतो की कार्यालयीन ताण आणि कल्याण याच्याबद्दलचा चौथा धडा आपण इथे बघणार आहोत. आता जेव्हा आपण या धड्यामध्ये कार्यालयीन समाधान, नोकरीतील समाधान याच्याबद्दलच्या संकल्पना, व्याख्या, स्वरूप किंवा व्याप्ती या सगळ्यांचा विचार करणार आहोत तेव्हा असं आपल्या लक्षात येईल की ह्याच्यावर फार मोठे लांबडे प्रश्नही विचारले जाऊ शकतात आणि जर MCQ टेस्ट असेल तर ही छोट्या छोट्या संकल्पनाही याच्यावर अतिशय प्रभावीपणे तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. म्हणजेच आपण छोट्या संकल्पनांबरोबरच मोठ्या प्रकारचा म्हणजे डायग्रॅम्स किंवा छोटे चित्ररूप जर त्याचं आहे तेही अभ्यास केला पाहिजे आणि काही शास्त्रज्ञांची नावं आहेत किंवा उदाहरणानुसार आपण इथे अभ्यास समजावून घेऊ याचाही थोडासा विचार इथे आपल्याला करता येईल. आता ह्या विषयाचा अभ्यास करताना आपल्या असं लक्षात येईल की संघटनात्मक मानसशास्त्र किंवा ज्याला औद्योगिक संघटनात्मक मानसशास्त्र असे म्हणतात यामध्ये OBचा विचार हा जास्त केला जातो. आता संघटनात्मक वर्तनाबद्दल आपण थोडा आधी अभ्यास केलेला आहेच, परंतु या मानसशास्त्राच्या सखोल अभ्यासानुसार आपल्या असं लक्षात येईल की हा नुसार मानसशास्त्रामध्ये अभ्यासाचाच भाग नव्हे तर व्यवस्थापनामध्ये म्हणजे मानवी संबंध आणि व्यवस्थापनामध्ये आपल्याला हा फार मोठा भाग अभ्यास करावा लागतो.
तर म्हणजेच हा जो प्रकार आहे अभ्यासाचा, त्याच्यासाठी आपल्याला विविध विषयांची मदत ही नक्की घेता येते. व्यवस्थापनामध्ये, मानसशास्त्रामध्ये आणि आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये सगळीकडेच जर एखादा मनुष्य आनंदी असेल तर त्याचे परिणाम काय होतात आजूबाजूच्या व्यक्तींवर आणि त्या समूहावर आणि त्या संस्थेवर, हे सगळं आपण एकत्रितरित्या निश्चित अभ्यासू शकतो. चला तर मग आजचा भाग सुरू करूया, जिथे आपण कार्यालयीन समाधान किंवा नोकरीतील समाधान याच्यावर थोडी जास्त चर्चा करणार आहोत. आता जेव्हा नोकरीतील समाधान असं आपण म्हणतो, तेव्हा तुम्हाला माहितीच असेल की जगभरात असे कितीतरी अहवाल सारखे प्रकाशित होतात की ह्या कंपन्या नोकरी करण्यासाठी अतिशय उत्तम आहेत किंवा तिथले कर्मचारी अतिशय आनंदी आहेत, तिथला त्यांचा परफॉर्मन्स किंवा त्यांची कामगिरी नोकरीवरील ही अतिशय सर्वोत्तम आहे. असे तुम्ही बऱ्याच बातम्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या मॅगझिन्समध्ये, आर्टिकल्समध्ये असं वाचलेलं असेल. पण म्हणजे नेमकं काय हो, म्हणजे ती कंपनी नेमकं असं काय करते की तिथे कर्मचारी हे अतिशय आनंदात असतात, त्यांना जास्तीत जास्त समाधान मिळत असतं. आता हे सगळं फक्त पैशाशी रिलेटेड असतं का, किंवा पैसे हेच एक फक्त प्रमाण असतं का, या सगळ्याचा अभ्यासही आज आपण इथे निश्चित करणार आहोत. आता जेव्हा आपण नोकरीतील समाधान असं म्हणतोय, तर नोकरीत काही लोक खूप आनंदात असतात. तुम्हाला तुमच्या असं लक्षात येईल की सकाळी उठून ते लगेच तयार होतात, सुंदर पहिले, अगदी छान फ्रेश मूड मध्ये असं म्हणता येईल, किंवा एका चांगल्या आनंदी भावनेने ते आपल्या नोकरीच्या ठिकाणी जातात आणि तिथे अतिशय चांगलं काम करून संध्याकाळी परत एकदा समाधानी अशा मानसिक परिस्थितीत ते घरी परततात. आता प्रत्येकाला हे जमतं का, किंवा प्रत्येकाला हे शक्य असतं का, तर हे थोडंसं व्यक्तीनुसार बदलू शकतं आणि ते का बदलतं याचा अभ्यास आपल्याला इथे करता येतो. आता जेव्हा नोकरीतील समाधान असं आपण म्हणतोय, तेव्हाच आपल्या असं लक्षात येईल की प्रत्येकाला नोकरी ही प्रिय असते असं नाही. मग ती प्रिय का नसते किंवा अप्रिय का असते याचाही थोडा विचार आपल्याला इथे करता येईल. म्हणूनच या समाधानाची संकल्पना, त्याच्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या व्याख्या, त्याचं स्वरूप, व्याप्ती आणि त्याचे होणारे परिणाम किंवा निष्कर्ष आणि कार्य असं आपल्याला इथे म्हणता येईल आणि अभ्यासता येईल. आता जेव्हा आपण कार्यालयीन समाधान किंवा नोकरीतील समाधान असं म्हणतो आहोत, तेव्हा कितीतरी घटक एकाच वेळी या गोष्टीवर काम करत असतात. बघा, म्हणजे जर आपण थोडे वैयक्तिक घटक बघितले तर त्या माणसाला किंवा एखाद्या व्यक्तीला एखादं काम खरंच आवडतंय का, हे तर पहिला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. म्हणजे बघा, आम्ही अध्यापक असं म्हणतो की गणिताच्या शिक्षकाला जर भूगोल शिकवायला लागला तर काय बरं होईल. म्हणजेच आपल्याला समजलं पाहिजे की त्या व्यक्तीला काय करायला नेमकं आवडतंय. आता जर त्या शिक्षकाला गणित आवडत असेल आणि जर आपल्याला मनुष्यबळा अभावी त्या शिक्षकाला भूगोल शिकवायला लावायला लागत असेल, तर मुलांनाही तो आवडेल का भूगोल? मुलंही कंटाळा करतील, कारण शिकवताना तो मनोरंजक होणार नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी आज आपण इथे नक्की विचारात घेऊया. चला तर मग आता इथे जेव्हा आपण अभिवृत्ती असं म्हणतो, तर इथे संकल्पना जी आहे ती वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती या सगळ्यांवर अवलंबून आहे. म्हणजेच अभिवृत्ती किंवा ॲटिट्यूड हे एक अतिशय मोठं असं मूल्यांकनात्मक विधान असतं किंवा स्टेटमेंट असतं असं म्हणलं जातं. आता म्हणजे काय की क्रिटिकली एक्झामिन करता येतं, काय करता येतं किंवा काय आपल्याला इव्हॅल्युएट करता येतं, काय कशाचं परीक्षण आपण करू शकतो, तर आपल्या आजूबाजूच्या असलेल्या वस्तू, व्यक्ती आणि परिस्थितींमुळे आपल्या मानवी आरोग्यावर आणि वर्तनावर जो परिणाम होतो त्याला इथे अभिवृत्ती किंवा ॲटिट्यूड असं म्हटलं जातं. आता ह्याचा परिणाम नोकरीतील समाधानावर होणार आहे का? 100% होणार आहे. आणि तो कसा होणार आहे? जर आजूबाजूच्या वस्तू आपल्याला नोकरी करताना त्रासदायक ठरत असतील किंवा त्याच्या उलट अतिशय उपयोगी पडत असतील, तर आपलं वर्तन हे ऋणात्मक किंवा धनात्मक हे असू शकतं. आता जर त्या वस्तू, व्यक्ती किंवा परिस्थिती, आता या सगळ्यांवर आपली ॲटिट्यूड बदलणार आहे.
आता ही संस्कृतीनुसारही बदलते आणि वैयक्तिक कारणांनीही बदलते आणि याच सगळ्याचा अभ्यास आजच्या आपल्या ह्या भागामध्ये आपण निश्चित करणार आहोत. चला तर मग बघूया अभिवृत्ती आणि वर्तनातील संबंध. आता लिओन फेस्टिंगर नावाचे जे शास्त्रज्ञ होते ते म्हणतात की अभिवृत्ती म्हणजे काही शास्त्रज्ञ म्हणतात की वर्तन हे अभिवृत्तीवर अवलंबून असते, परंतु लिओन सर म्हणतात की नाही, अभिवृत्ती ही वर्तनावर अवलंबून असते. खरं सांगायचं झालं तर दोन्ही एकमेकांवर अवलंबून असतात असंही आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आपली ऍटिट्यूड ही आपल्या बिहेवियरवर अवलंबून असते आणि बिहेवियर हे ऍटिट्यूडवर अवलंबून असते. आता अभिवृत्ती ही भावनिक असते, म्हणजेच आपल्याला आपली ऍटिट्यूड ही इमोशन्स भरलेली असते. आता याचं मराठी रूपांतरण सांगायचं झालं तर आपल्या भावना जेव्हा आपण नोकरी करतो किंवा एखादं कार्य पूर्णत्वाला नेतो तेव्हा असणाऱ्या भावना ह्या आपल्या वर्तनावर परिणाम करत असतात आणि अभिवृत्तीवरही तेवढाच सखोल परिणाम हा होत असतो. आता त्याचबरोबर संज्ञानात्मक हा जो प्रकार आहे अभिवृत्तीचा त्याच्यानुसार सुद्धा वर्तन हे बदलत असतं. आता काही सिम्बॉल्स असतात, काही सांस्कृतिक हे परिवेश असतात, तर त्याच्याबद्दलचा जर अभ्यास आपण केला किंवा त्याच्याबद्दलचं जर आपण जास्त वाचन केलं तर हा भाग आपल्याला निश्चित समजू शकतो. आता वर्तनात्मक जेव्हा आपण अभिवृत्ती म्हणतो तर काही विशिष्ट प्रकारचं वर्तन केल्यामुळे आपली अभिवृत्ती ही बदलू शकते. आता या सगळ्यांवरती आपलं नोकरीतलं समाधान हे मात्र निश्चित बदलणार आहे. आता बघा इथे तुमच्या असं लक्षात येईल की मला माझी नोकरी खूप आवडते, मला कायम एक शिक्षक व्हायचं होतं आणि मी झाले, हा जो भाग आहे, किंवा मी माझ्या नोकरीवर रोज आनंद मिळतो, मला केलेल्या कामाचं समाधान मिळतं, असा एखादा कर्मचारी केव्हा म्हणेल? तर जेव्हा त्याला त्या नोकरीच्या प्रत्येक क्षणात प्रत्येक कामात पूर्णत्वाला नेल्याचं किंवा ध्येय प्राप्तीचं हे असं एक यश मिळतं किंवा ध्येय प्राप्तीची अशी एक प्रेरणा मिळते. म्हणजेच आपण इथे असं म्हणतोय की प्रेरणा मिळाल्यामुळे वर्तन बदलतं आणि वर्तन आणि अभिवृत्तीमुळे आपण म्हणजे ऍटिट्यूड, बिहेवियर आणि ऍटिट्यूडमुळे आपण हा फार फरक मोठा पाडू शकतो. आता जर तुम्ही बघितलं इथे तर मला माझं कार्य करताना किंवा माझी नोकरी करताना ध्येयपूर्तीसाठी मदत होते, म्हणजे मला माझा एक गोल आहे किंवा माझं एक ध्येय आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी मला माझी नोकरी, माझं कार्य, माझं काम, माझं रोजचं काम हे मदत करते, अशी जाणीव, अशी जर संकल्पना एखाद्या व्यक्तीच्या मनात रुजत असेल तर त्याच्यानी सगळ्यांचाच फायदा हा निश्चित होतो. आता यासाठी 100 वर्षाचा इतिहास आहे, म्हणजे हा विषय काही आज पहिल्यांदा अभ्यासला जात नाहीये. याच्या मागे 100 वर्षापूर्वीच्या अभ्यासाचे आणि त्याची प्रगती आणि त्याचा इतिहास हा आज आपल्याला बघता येईल. म्हणजे विविध अभ्यासक आणि संशोधक सातत्याने सारखे त्याच्यावर काम करतायत. आता याच्यातली सगळ्यात जी सोपी आणि साधी व्याख्या आहे ती लॉक यांनी दिलेली 1976 ची व्याख्या आहे समाधानाची, नोकरीच्या समाधानाची. ते म्हणतात की एखाद्याची नोकरी, हे बघा तुम्हाला इथे दिसत असेल, तर एखाद्याची नोकरी जी असते किंवा नोकरीचे अनुभव जे असतात त्याचं जर मूल्यांकन केलं तर तो एक आनंददायी अनुभव असतो किंवा सकारात्मक अशी भावनिक परिस्थिती किंवा स्थिती असते आणि म्हणून आपल्याला हे नोकरीतील समाधान आहे असं समजू शकतो. आता इथे DC फेल्डमन यांची एक अतिशय सोपी आणि एका लाईनची किंवा एका ओळीची अशी व्याख्या तुमच्यासाठी मी इथे दिली आहे. अतिशय सोपी आहे, समजायला सोपी आहे, लक्षात ठेवायलाही अतिशय सोपी आहे. म्हणजे व्यक्तीला तिच्या कामाप्रती असलेला एकूण सकारात्मक परिणाम किंवा अनुभव असंही म्हणता येईल. आता हा अनुभव आहे बरं का, म्हणजेच कुठल्याही वस्तूमध्ये आपल्याला तो दिसू शकत नाही, म्हणजेच हा अनुभव हा आपल्याला काय बरं म्हणता येईल की हा अनुभव आपण अनुभवावा लागतो, म्हणजेच तो टँजिबल नाही, त्याला हात लावून बघता येणार नाही, त्याला बघताच येणार नाही. हा अनुभव आहे, ही सकारात्मक भावना आहे
आणि हे मिळालेलं समाधान जे आहे ते ती व्यक्ती निश्चित समजू शकते, मात्र त्याच्याबद्दलचं प्रूफ किंवा त्याच्याबद्दलचं एखादं प्रमाण हे देऊ शकत नाही. म्हणजेच हे समाधान जे आहे ते आपलं समाधान ही भावना आहे. आणि जर आनंदी कर्मचारी असेल तर तो निश्चितच आपल्या सगळ्यांना फायदेशीर कसा ठरतो याच्याबद्दलची चर्चा आपण निश्चित इथे करणार आहोत. आता स्पेक्टर यांची जर 1997 सालची आपण व्याख्या बघितली तर ते म्हणतात की लोकांना त्यांच्या नोकऱ्या किती आवडतात, किती प्रमाणात आवडतात, का आवडत नाहीत, म्हणजे पसंत आहेत किंवा समाधान मिळतंय का असंतोष आहे मनामध्ये, यावर ह्या सगळा अभ्यास हा अवलंबून असतो. आता आणखीन काही अभ्यासक किंवा आणखीन काही संशोधक आपल्याला असं सांगतात, जसं कुक आणि अदर्स हे सगळ्यांनी 1981 मध्ये सुद्धा एक अशी चांगली व्याख्या आपल्याला दिली आहे. ते म्हणतात की नोकरीचं मूल्यांकन करताना, म्हणजे त्याचा जर अभ्यास आपण केला की मी नोकरीत समाधान प्राप्त करत आहे का नाहीये असं जर आपण विचार केला किंवा त्याचं मूल्यांकन केलं तर नोकरी देणाऱ्या संस्थेच्या वैयक्तिक उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी कधी कधी वैयक्तिक योगदान किंवा वैयक्तिक ध्येयांचं योगदान सुद्धा करावं लागतं. म्हणजे वैयक्तिक फायदा बाजूला ठेवून आपल्याला संस्थेसाठी सुद्धा काम करावं लागतं. मग त्याच्यात हा कर्मचारी आनंदी असू शकेल का, हाही विचार इथे निश्चित येतो. आता बघा, आपण इथे म्हणतोय की आनंदी कर्मचारी हा नेहमी फायदेशीर ठरतो. आता मी हे वाक्य जवळजवळ 10 वेळा मगासपासून उच्चारलं, पण आनंदी कर्मचारी म्हणजे काय, तर त्याचा प्रत्येक कामामध्ये हा पुढाकार घेऊन सहभाग असतो. निव्वळ नाही तर ते काम पूर्ण झाल्यावर त्याचा एक ध्येयपूर्तीचं समाधान त्याला मिळतं. तो ते कार्य पूर्ण करण्यासाठी, पूर्णत्वाला नेण्यासाठी आपल्या समूहाला मदत करतो, त्याला पुढे नेतो, प्रेरणा देतो आणि आपल्या कोवर्कर्स म्हणजे इतर कर्मचाऱ्यांना जर काही मदत हवी असेल तर त्यांना निश्चितच तो ती मदत उपलब्ध करून देतो. आता जेव्हा आपण आनंदी कर्मचारी म्हणतोय तेव्हा आनंदी कर्मचारी हा आपल्याला अतिशय फायदेशीर ठरतो. कोणाकोणासाठी? नंबर 1, ग्राहकांसाठी. एक लक्षात घ्या मित्रमैत्रिणींनो की आपण जेव्हा व्यवसायाच्या संदर्भामध्ये ह्या सगळ्याचा अभ्यास करतो तेव्हा एखाद्या सेल्समनचं किंवा एखाद्या व्यवस्थापनातल्या कर्मचाऱ्याचं वागणं हे ग्राहकांसाठी हे अतिशय महत्वपूर्ण असतं. जर कर्मचारी आनंदी असेल तर तो अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा सुविधा ह्या उपलब्ध करून देतो आणि त्यामुळे ग्राहक संतुष्टी मिळवणं हे सोपं जातं. आता ह्यामुळे बाकीचे कर्मचारी असतात त्यांनाही प्रेरणा मिळते आणि निव्वळ प्रेरणा नाही तर मदतही मिळते. म्हणजे क्रॉस ट्रेनिंग देऊन किंवा इतरांच्या कामाची जाणीव आणि त्यांना पडणारे प्रश्न याची जाणीव या कर्मचाऱ्याला असते आणि त्यामुळे तो त्यांना मदतही करत असतो. आता म्हणजेच काय झालं की एखाद्या संस्थेमध्ये ग्राहकांसाठी, इतर सगळ्या टीम मेंबर्ससाठी किंवा आपण म्हणतो इतर कर्मचाऱ्यांसाठी, समूहातल्या बाकीच्या मेंबर्ससाठी आणि व्यवस्थापनासाठी सगळ्यांसाठी हा आनंदी कर्मचारी हा निश्चितच फायदेशीर ठरतो. आता जर आपण थोडं पुढे गेलं तर आपल्याला असं म्हणता येईल की कितीतरी वेळा पगार कमी असला तरी सुद्धा नोकरीमध्ये मनुष्य किंवा व्यक्ती आनंदी असू शकते. आता तुम्ही म्हणाल पगार कमी आहे पण आनंद आणि समाधान कसा बरं, तर कित्येक वेळा हे समाधान फक्त पैशावर अवलंबून नसते. कितीतरी वेळा आपल्याला ते काम करण्यात हा आनंद मिळत असतो किंवा आपण एक ते काम एन्जॉय करतो असं म्हणतो ना, किंवा ते करण्यामध्ये आपल्याला थकवा वाटत नाही. ते काम करण्याचं ठिकाण कदाचित आपल्या घराच्या अतिशय जवळ असेल किंवा ते काम करणं म्हणजे तुमच्या एखाद्या हॉबीला किंवा तुमच्या एखाद्या अतिशय चांगल्या गुणाला हा वाव मिळत असतो. आणि म्हणून कितीतरी वेळा कर्मचारी हे जरी पगार कमी असला तरीही नोकरीत समाधानी असू शकतात. आता इथे आपण जेव्हा म्हणतोय की कर्मचाऱ्यांचं कल्याण आणि मानसिक आरोग्य याची जर काळजी घेतली जर संस्थेनी तर निश्चितच नोकरीतील समाधान हे जास्त असू शकतं किंवा वाढू शकतं. हा एक धनात्मक अनुभव आहे, भावना आहे.
ही वस्तू आपल्याला दिसू शकणार नाही, त्याचं पेटंट आपण घेऊ शकणार नाही, ते आपल्याला दिसू शकणार नाही, स्पर्श आपण त्याला करू शकणार नाही, आणि म्हणूनच ही संकल्पना तपासणं, अभ्यासणं हे खूप महत्वाचं आणि अवघडही असतं. आता कामासंबंधीची ही जी सकारात्मक भूमिका आहे याच्याबद्दल बोलायचं झालं तर जगातल्या अतिशय चांगल्या अशा काही संस्था आहेत. आता मी नाव घ्यायचं झालं तर हिल्टन हॉटेल्स अशी एक मोठीच्या मोठी चेन पूर्ण जगभरात ही प्रसिद्ध आहे. आणि तुम्ही जर गुगल करून बघितलं किंवा अजून दुसऱ्या कुठल्या साधनांमधून बघितलं तुमच्या लक्षात येईल की हिल्टन हॉटेल्स मधले कर्मचारी ह्या अतिशय आनंदात असतात, आणि त्या आनंदात फक्त त्यांचा पगार हे कारण नसतं, तर त्यांच्या फॅमिलीला किंवा त्यांच्या कुटुंबांना, त्यांच्या मित्रमैत्रिणींना, त्यांच्या बाकीच्या रिलेटिव्हसना किंवा त्यांच्या संबंध वर्तुळालाच असं म्हणता येईल, त्यांच्यासाठी खास अशा प्रकारची पॅकेजेस हिल्टन हे नेहमी देतं. म्हणजे जवळजवळ वर्षातले 100 दिवस हे डिस्काउंटेड म्हणजे कमी असलेल्या दरामध्ये या हॉटेल्समध्ये राहता येतं किंवा वास्तव्य करता येतं जगभरात असलेल्या त्यांच्या हॉटेल्समध्ये. आता ह्यामुळे कर्मचारी हे अतिशय आनंदात असतात. दुसरा एक भाग असा झाला की हिल्टन मध्ये किंवा अशाच पद्धतीच्या मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये असं बघण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे काही IT कंपनीज मध्ये किंवा तंत्रज्ञानाने अतिशय पुढारलेल्या अशा कंपन्यांमध्ये असं लक्षात आलंय की जर कंपनी ताजं, स्वच्छ, गरम आणि शिवाय आरोग्यदायी असं अन्न जर आपल्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणीच प्रोव्हाइड करत असेल किंवा देत असेल, उपलब्ध करून देत असेल, तर तो एक फार मोठा भाग नोकरीच्या समाधानामध्ये मिळत असतो. म्हणजे फूड किंवा अन्न पुरवठा आणि इतर काही मोबदले, जसं मी आता हिल्टनचं उदाहरण दिलं की 100 रात्री तिथे राहतायत वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये त्यांच्या, ते पण अतिशय कमी दरामध्ये. दुसरा एक भाग हिल्टन करतं ते म्हणजे घरून काम करण्याची परवानगी. वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे कामाच्या ठिकाणीच गेलं पाहिजे असं नाही, तरी सुद्धा तुम्ही हिल्टनची नोकरी करू शकता. अशा पद्धतीचे वेगवेगळे जर पर्याय उपलब्ध करून दिले गेले तर कर्मचारी हे निश्चित आनंदी असतात. आता आपण जसं बघितलं की आनंदी कर्मचारी हा निश्चितच खूप चांगलं काम करेल, आणि चांगलं काम केलं की आपल्याला नफा मिळेल, आपले ग्राहक संतुष्ट राहतील, आपल्याला निश्चितच नफा मिळेल आणि पूर्ण किंवा संबंध संस्थेच्या ध्येयप्राप्तीसाठी वेळ लागणार नाही. आता ह्या सगळ्यासाठी आपल्याला निश्चितच आणखीन काही गोष्टी या अभ्यासाव्या लागतील, जसं त्याची वैशिष्ट्ये. आता नोकरीतील समाधान आणि त्याची वैशिष्ट्य असा हा मुद्दा आहे. इथे आपण बघू शकतो की परिस्थितीला दिलेला हा भावनिक प्रतिसाद. म्हणजे एखाद्या नोकरी करणाऱ्या स्त्रीला विचारलं की तुम्ही तुमच्या नोकरीत आनंदी आहात का हो, तर कदाचित ती म्हणेल नोकरीत तर खूप काम असतं, पण ते काम जर तिला आवडत असेल किंवा त्या कामाची तिला ओढ वाटत असेल, रविवारी संध्याकाळी सोमवारचा कंटाळा येण्यापेक्षा सोमवारी नवीन काय करायचं आहे असं जर तिला वाटत असेल तर निश्चितच हा सकारात्मक प्रतिसाद असतो. परंतु काही वेळा काही वेगवेगळ्या कारणांनी, जसं आपण इथे म्हणलंय की काही उलाढाली असतात, काही विचलन आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे कित्येक वेळा चेष्टा किंवा निंदा किंवा इतर कर्मचाऱ्यांनी जाणता न जाणता दिलेला त्रास यामुळे जर नोकरीत समाधान प्राप्त होत नसेल तर मात्र थोडासा हा अवघड परिस्थितीकडे जाणारा रस्ता असं आपल्याला म्हणता येईल. आता जेव्हा आपण परिस्थितीला दिलेला भावनिक प्रतिसाद असं म्हणतो तेव्हा परत एकदा मी आठवण करून देते की हे आपल्याला मोजता येणं खूप अवघड असतं. अर्थातच त्याच्या मूल्यांकनासाठी काही फार सुंदर चाचण्या या आपल्या मानसशास्त्रज्ञांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेतच, परंतु प्रत्येकाला त्या वापरता येणं थोडं अवघड आहे. त्याच्यामधलं ज्ञान आणि त्याच्यामधल्या कौशल्य मिळवण्यासाठी निश्चितच भरपूर अभ्यास करणं हे क्रमप्राप्तच आहे. आता ह्याच्यामध्ये थोडासा अजून भाग असा असतो की कार्यालयामध्ये जर आनंदी वातावरण असेल, आता काही मोठमोठ्या IT कंपनीज मध्ये कार्यालयीन काम किंवा कामाच्या ठिकाणी
कामाच्या ठिकाणीच आपण असं बघू शकतो की कॉफीची वेंडिंग मशीन्स आहेत किंवा थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी किंवा अतिशय आरामात बसून काम करण्यासाठी विशिष्ट फर्निचर वापरलं गेलेलं आहे किंवा खाण्याची पिण्याची व्यवस्था केलेली आहे किंवा कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी काही विशिष्ट भाग हा दिलेला आहे. कारण लहान मुलं असतात, स्त्रिया काम करत असतात, तर त्यांच्यासाठी त्यांच्या कामावर चांगला परिणाम व्हावा म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ह्या विचारात घेतल्या जातात. आता अशा पद्धतीने जर कर्मचाऱ्यांच्या आनंदाचा विचार करून जर संस्था पुढे जात असेल तर निश्चितच कर्मचारी जास्त कष्ट करायला उचलत नाहीत किंवा मागे पुढे बघत नाहीत. आता यासाठीही आपल्याला थोडं पुढे जाऊन काही घटक अभ्यासावे लागतील. आता इथे काही क्लिप आर्ट्स तुम्हाला दाखवले, हे फक्त अभ्यास करण्यासाठी घेतलेली आहे. हा ऑफकोर्स त्यांचा जो राईट आहे तो तसाच आहे. आता जर इथे बघितलं तर नोकरीतील समाधान आणि त्याच्यावर कार्य करणारे घटक जे आहेत, निश्चितच पगार किंवा पैसे हे सगळ्यात महत्वाची ही प्रेरणा असूच शकते, याच्याबद्दल काही म्हणजे वादच नाही, डाऊट नाही. परंतु पगारा व्यतिरिक्त जे फायदे आहेत, जसं मी म्हणलं की आफ्रिकन सफारीला पूर्ण कुटुंबाबरोबर जाण्यासाठी विशेष सवलती किंवा विशेष सुट्टी किंवा त्याच्याबद्दलच्या विशेष काही आणखीन अरेंजमेंट्स किंवा उपलब्धता, अशा पद्धतीच्या पगारा व्यतिरिक्तचे जे फायदे असतात किंवा आपण विम्याच्या वेगवेगळ्या किंवा राहण्यासाठी घर किंवा बाकीचे जे फायदे आहेत त्याच्यावरही नोकरीतील समाधान हे निश्चित अवलंबून असतं. पुढे जर तुम्ही बघितलं तर कार्यालयातील पर्यावरण म्हणजे कार्यालयातील वातावरण असं म्हणायचंय मला, तर ह्या वातावरणाचाही फार मोठा परिणाम हा सातत्याने होत असतो. जर तुम्ही सध्याच्या किंवा 2023च्या सर्वात महत्वाच्या घटकांचा इथे विचार केला तर घरून काम करण्याची सुविधा हा एक फार मोठा घटक फक्त स्त्रियांच्याच नाही तर पुरुषांच्या बाबतीतही जगभरामध्ये नोकरीतील समाधानावर कार्यरत आहे. दुसरा एक फार मोठा घटक इथे बघितला तर पदोन्नती आणि पगारवाढ म्हणजे आपला करिअर ग्राफ किंवा आपल्याला पुढे जाण्यासाठी काय अपॉर्च्युनिटीज किंवा काय उपलब्धता आहेत एखाद्या नोकरीमध्ये, त्यावरही नोकरीतील समाधान हे तितकंच अवलंबून असतं. आपले पर्यवेक्षक किंवा सुपरवायझर्स आणि त्यांनी दिलेली वर्तणूक म्हणजे ते सपोर्टिव्ह आहेत का, आधार देतात का, समजून घेतात का, यावरही नोकरीतील समाधान हे निश्चित अवलंबून असतं. आणि नो डाऊट शेवटचा आहे तो टीम वर्क किंवा सामूहिक कार्य, सगळ्यांनी मिळून पूर्णत्वाला नेण्याचं ध्येय किंवा काम. आता या सगळ्यामध्ये आनंद मिळत असेल तर खूपच छान, पण नसेल तर त्याबद्दलचा अभ्यास हा निश्चित करावा लागतो. आता जिथे आपण वैयक्तिक वैशिष्ट्य नोकरीच्या समाधानावर काम करणारी बघत आहोत तिथे तुमच्या असं लक्षात येईल की व्यक्तीचं वय, जेंडर किंवा लिंग, शिक्षण, आर्थिक परिस्थिती ही तर महत्वाचं आहेच. म्हणजे तरुण असताना कदाचित रात्रपाळीची नोकरी ही मुलांना आणि मुलींनाही आकर्षित करू शकते. मात्र वयाच्या 50व्या वर्षी रात्रभर काम करायला लागणं हे थकवा निर्माण करणारं काम एखाद्या व्यक्तीला वाटू शकतं. आता यामध्ये विचार करायचा झाला तर आता जर रात्रपाळीचं काम करणं हे एखाद्या स्त्रीला नकोसं वाटू शकतं, त्याच वेळी एखाद्या पुरुषाला ते बरं वाटू शकतं. कारण रात्री ऑफिसचं काम केलं किंवा त्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन काम रात्री उरकलं आणि दिवसा घरासाठी वेळ दिला, असा सुद्धा फरक हा लिंग सापेक्ष भेदामध्ये आपल्याला दिसू शकतो. शिक्षणावर नोकरीतील समाधान हे अवलंबून आहे असं काही अगदी अलीकडे झालेल्या अभ्यासकांनी शोधून काढलेलं आहे. म्हणजे जास्तीत जास्त शिक्षण असेल तर त्यांनी मिळवलेली ध्येय प्राप्ती नोकरीमधील आणि त्याच्यावरचं समाधान हा धनात्मक संबंध आपल्याला इथे दिसून येतो. आता आर्थिक परिस्थिती म्हणजे पूर्वीची आर्थिक परिस्थिती नोकरीला लागल्यानंतर जी बदलू शकते त्याबद्दलही नोकरीचं समाधान किंवा त्यावरही नोकरीचं समाधान हे अवलंबून असू शकतं. तुम्ही किती वर्ष नोकरी करताय, त्याचा इतिहास काय आहे, गेली समजा 20 वर्ष 15 वर्ष नोकरी करत असताना किंवा 5 वर्ष नोकरी करत असताना कुठल्या पद्धतीचे वागणूक किंवा वर्तणूक तुम्हाला मिळालेली आहे त्यावरही नोकरीतील समाधान हे अवलंबून असू शकतं. आता तुम्ही बघा जगभरामध्ये असं बघून दिसलंय की जपानी कर्मचारी हे अतिशय आनंदात असतात, कारण त्यांची संस्था त्यांचीच नव्हे तर त्यांच्या मुलाबाळांची शिक्षणाची, आरोग्याची
आणि दळणवळणाची अशी सगळी व्यवस्था ही नोकरीच्या ठिकाणीच करत असते. राहण्याची, खाण्याची, पिण्याची केली तर फारच उत्तम. अर्थात त्यामध्येच तिथे आदर आणि मोठ्यांप्रती अतिशय आदर, ह्या दोन गोष्टी या जपानमध्ये निश्चितच बघितल्या जातात. आणि त्यामुळे तुम्ही बघितलं तर कर्मचारी हे खूप वर्ष किंवा मी तर म्हणेन की दशक ही एकाच संस्थेबरोबर कार्यरत असतात. जर आपण अमेरिकेच्या बाबतीत हाच विचार केला तर अमेरिकेमध्ये कंपनी बदलणं किंवा संस्था बदलणं हे अतिशय सोपं आहे आणि हे पटकन केलं जातं. म्हणजे एम्प्लॉई रिटेन्शन हे थोडंसं अवघड असतं अमेरिकेमध्ये, कारण तिथे वैयक्तिक विकास हा जास्त मोठा आहे असं मानलं जातं संस्थेच्या विकासापेक्षा. आता ह्या सगळ्यामध्ये निश्चितच नोकरीचे समाधान हा सगळ्यात मोठा घटक कार्यरत असतो. आव्हानं नोकरीतली किंवा दिलं गेलेलं काम किती चॅलेंजिंग आहे किंवा किती आव्हानात्मक आहे यावरही नोकरीतील समाधान हे असू शकतं किंवा अवलंबून असतं. एखाद्या माणसाला तेच काम करून कंटाळा सुद्धा येतो. काही वेळेला प्रत्येक वेळी वेगळं काम दिलं तरी सुद्धा थकायला होतं. आता या सगळ्यामध्ये वैयक्तिक मतांचा हा फार मोठा किंवा वैयक्तिक वर्तनाचा हा फार मोठा भाग इथे अभ्यासला येतो. स्वायत्तता असेल किंवा आपल्याला फ्रीडम असेल, जर काम करण्यासाठी आपल्याला मुभा असेल, आपल्या पद्धतीने काम करू देणार असतील संस्थाचालक, तर निश्चितच आपल्याला आनंद किंवा समाधान हे जास्त मिळू शकतं. व्यक्तीचं व्यक्तिमत्व निश्चितच इथे फार मोठ्या पद्धतीने काम करत असतं. काही विशिष्ट संस्कृती किंवा सांस्कृतिक घटकही इथे आपल्याला मांडता येतात. आपल्याकडे बघितलं तर काही विशिष्ट भौगोलिक परिस्थितीतून येणारे लोक हे जास्त व्यवस्थापनात किंवा आपल्या वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रात हे यशस्वी झालेले आपल्याला दिसून येतात. जसं असं म्हणतात की गुजराती आणि सिंधी किंवा मारवाडी लोक हे जास्त प्रकर्षाने आपल्याला औद्योगिक क्षेत्रात हे यशस्वी झालेले दिसून येतात. म्हणजे सांस्कृतिक घटकही इथे आपल्याला नोकरीतील समाधानावर कार्य करताना दिसू शकतात. आता मी जसं मगाशी म्हणलं की 2023 मध्ये केलेल्या वेगवेगळ्या सर्व्हेनुसार किंवा अभ्यासानुसार आपल्याला असं म्हणता येईल की फूड म्हणजेच अन्न, इतर फायदे जसं की विमा किंवा जाण्या येण्याचे दळणवळणाचे पैसे किंवा साधनं, म्हणजे जसं कॅब केली जाते कितीतरी कर्मचाऱ्यांसाठी, तर त्याच्यातली सेफ्टी किंवा त्याच्यातली सुरक्षितता, ह्या सगळ्यांवर नोकरीतील समाधान हे निश्चित अवलंबून असतं. जाता येतानाच 1.5 तासाचा खूप थकवा देणारा आणि असुरक्षित असा प्रवास हे नोकरीतील समाधानावर ऋणात्मक कार्य निश्चित करेल. आता अशा पद्धतीचा अभ्यास तर केल्यासारखा जातोच आहे, परंतु अजून एक इथे घटक महत्वाचा मला मांडावा लागेल की जर नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला मित्रमैत्रिणी असतील किंवा तुमचा बेस्ट फ्रेंड किंवा तुमचे सगळ्यात चांगला जो मित्र आहे तो जर नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बरोबर कार्यरत असेल, तर परफॉर्मन्स किंवा कार्यालयीन आपलं काम जे आहे ते 70 ते 75% जास्त आणि जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणजेच कार्यालयीन किंवा कामातील समाधान हे जास्त 75% जास्त मिळू शकतं. अर्थातच हे व्यक्तीनुसार बदलू शकतं आणि वेगवेगळ्या पद्धतीत वेगवेगळ्या अभ्यासकांनी पुढे मांडलेल्या ह्या सगळ्या अभ्यासानुसार आपण इथे याची वैशिष्ट्यही बघू शकतो. आता कामाच्या परिस्थितीची जेव्हा आपण वैशिष्ट्य म्हणतो तेव्हा काम म्हणजे जे काम आपल्याला करायचंय, जे कार्य आपल्याला करायचंय त्याच्यावरच निश्चितच हे समाधान हे अवलंबून असणार आहे. म्हणजे जे काम आपण करतोय, समजा एखाद्या शिक्षकाला शिकवणंच आवडत नसेल तर शक्यच नाही की तो नोकरीत किंवा ती व्यक्ती नोकरीत समाधानी होईल. म्हणजे जे काम आपण करणार आहोत त्या ते कार्य आवडणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे वेतनाची स्वीकृती. जे वेतन त्याच्याबद्दलचं दिलं जातंय त्याच्याबद्दल जर तुम्ही समाधानी असाल, आनंदी असाल, तर निश्चितच हा फार मोठा फरक इथे दिसून येतो. तिसरा म्हणजे आपला करिअर ग्राफ. इथे तुम्हाला चित्रात क्लिप आर्ट वापरलंय, तिथे आपल्याला दिसू शकतं की आपण सगळ्या समूहाला, सगळ्या टीमला घेऊन आपण पुढे जात असतो आणि आपण नेमकं कुठे जाणार आहोत, 5 वर्षांनी आपली
या संस्थेत कुठल्या जागेवर आपण काय पद्धतीने काम करणार आहोत हे जर त्या कर्मचाऱ्याला निश्चित ठाऊक असेल किंवा लक्षात येत असेल तर नोकरीतील समाधान हे जास्त असू शकतं. पर्यवेक्षण किंवा सुपरविजन, आपले बॉस, आपले मॅनेजर्स हे आपल्याशी कसे वागतायत, ते आपल्याला आधार देत आहेत का, आपल्या समस्या समजून घेत आहेत का, त्याच्यावर काही मार्ग काढतायत का, आपलं ऐकून घेत आहेत का. आता ऐकून घेणं ही एक फार मोठी कला आहे आणि निश्चितच मानसशास्त्र आणि व्यवस्थापन दोन्ही ठिकाणी आपल्याला याची खूपच गरज भासते. तर या सगळ्या गोष्टी, जसं गटसमूह आहे आणि परिस्थिती, या सगळ्या गोष्टींवर कामाचं समाधान हे अवलंबून असतं. आता याच्यामुळे काय होतं की परिणाम असा होतो की आनंदी कर्मचारी आहे आणि त्याच्यामुळे ग्राहक संतुष्ट आहे, नफा जास्तीत जास्त होतोय आणि आपण आणि आपला समूह किंवा आपली टीम ही नंबर 1 येते किंवा जास्तीत जास्त चांगलं काम करते, असं जर त्या सगळ्यांना समजत असेल की या कर्मचाऱ्यांच्या पर्यंत असं पोहोचत असेल तर निश्चितच आपल्याला पुढचं काम करायला ही जास्त प्रेरणा मिळते, मोटिवेशन मिळतं, कामामध्ये प्रगती होते, वेळेची बचत होते, वेळ फुकट जात नाही, थोड्या वेळात जास्त पण चांगलं काम हे केलं जातं. आता इथे त्रास कधी होतो, जेव्हा इथे आपल्याला नोकरीच्या ठिकाणी विचलन पावतं आपलं मन किंवा आपल्या मनाला किंवा भावनेत आपल्या थोडासा खंड पडतो, आनंदी भावना ही पूर्णतः जात नाही. त्यामध्ये चेष्टा, वाद, भांडणं, उद्धटपणा, शारीरिक आक्रमकता म्हणजेच फायटिंग, फिजिकल फायटिंग, तर शारीरिक आक्रमकता किंवा या सगळ्या गोष्टी किंवा आता पॉशच्या नियमानुसार जर लिंगभेदामुळे काही विचित्र परिस्थितीत केलेली विधाने किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या डिमांड्स किंवा काही वर्तन प्रकार जे एखाद्या स्त्री किंवा पुरुष कर्मचाऱ्याला त्रासदायक वाटू शकतील, या सगळ्यांमुळे विचलन झालं असेल त्या कर्मचाऱ्याच्या मनाचं, तर निश्चितच नोकरीतील समाधान हे मिळणार नाही. आता जर नोकरीत समाधान जास्त असेल तर तो कर्मचारी निश्चितच अगदी बरं नसताना सुद्धा रजा काढणार नाही, म्हणजेच अनुपस्थितीचे प्रमाण हे अत्यल्प होईल कधी, जर आनंद किंवा समाधान हे जास्त असेल. अर्थात याच्या बरोबर जर उलटी परिस्थिती असेल तर मात्र अवघड होतं, अनुपस्थिती जास्त होते आणि कारण जास्त सांगितली जातात. आता जर आपण धनात्मक पद्धतीने याचा विचार केला गेला तर किंवा विचार करू शकलो तर आपल्या असं लक्षात येईल की कामाचा ताणच जाणवत नाही. एव्हरी डे यू आर एन्जॉईंग, प्रत्येक दिवस हा आनंदात जातो, आपल्या सहकाऱ्यांबरोबर चांगलं काम करण्यात जातो, हिरिरीने आपण पुढे कामात भाग घेतो, सगळ्यांना आपल्या नवीन कल्पना सुचवतो. आता हे सगळं होईल जर नोकरीमध्ये समाधान असेल तर. सुरक्षिततेची भावना होते आणि त्यामुळे सर्वांचीच प्रगती ही साधली जाते. उत्पादनात किंवा नवीन बदल जेव्हा आपल्याला अपेक्षित असतात ते घडवणं शक्य होतं. त्या बदलांचा स्वीकार हाही तेवढाच मोठा भाग इथे नोकरीतील समाधानामध्ये होतो. म्हणजे नवीन शिकण्याची इच्छा जर शिक्षकालाच नसेल, नवीन पद्धतीचं तंत्रज्ञान शिकून घेण्याची इंजिनियरलाच इच्छा नसेल तर मात्र काय करणार. म्हणजेच आपल्याला जर बदल अपेक्षित असेल तर तो बदल स्वतःमध्ये घडवण्याची किती पद्धत तुम्ही स्वीकारताय त्याच्यावरही तुमचं नोकरीतील समाधान हे अपेक्षित असतं किंवा अवलंबून असतं. अर्थातच नोकरीतील समाधान जर जास्त असेल तर वेळेची बचत होते, कामात सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी ही बघितली जाते, गुणवत्तेत वृद्धी होते, क्वालिटी ही निश्चित मेंटेन होते, म्हणून गुणवत्तेत वृद्धी असं म्हणलंय. अर्थात या सगळ्यामुळे आपले ग्राहक समाधानी होतीलच आणि त्यामुळे जास्त नफा किंवा प्रॉफिटेबिलिटी होईल. आणि म्हणून इथे तुम्हाला दिसतंय की आनंदी कर्मचारी हा उत्पादक कर्मचारी असतो किंवा माफ करा फायदेशीर कर्मचारी असतो. आता हे समाधान मिळवण्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर काही खूप छान छान टेक्निक्स किंवा काही तंत्र इथे वापरलेली आहेत. आता यासाठी छोट्या छोट्या युक्त्या आहेत. व्यक्ती आणि काम यांची जर छान जोडगोळी झाली तर मात्र आपल्याला ह्याचा वेगळा विचार करावाच लागत नाही. ज्या व्यक्तीला जी गोष्ट आवडतीये आणि करता येते सुयोग्य पद्धतीने त्याला ते काम दिलं गेलं
तर निश्चितच काम हे पूर्ण आणि स्वच्छ, चांगलं, नीटनेटकं, अपेक्षापूर्तीकडे नेणारं असं असू शकतं. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे जर आपलं काम आपल्याला एन्जॉय करायचं असेल किंवा त्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळवायचा असेल तर यासाठीच्या कार्यशाळाही संस्था आयोजित करू शकते. म्हणजे वर्कशॉप, सेमिनार्स, छोट्या छोट्या ब्रेनस्टॉर्मिंग सेशन्स, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, थंड हवेच्या ठिकाणी जाऊन छान छान नवीन नवीन आयडियाज किंवा नवीन नवीन कल्पना या विचारात घेतल्या जातात आणि त्याच्यावर पुढे काम केलं जातं. आता या सगळ्यांचा विशेषत्वाने अभ्यास हा ऑर्गनायझेशनल बिहेवियर मध्ये हा निश्चित केला जातो. आता काही ठिकाणी कर्मचारी खूप चांगल्या आणि अगदी छोटी असू शकते परंतु खूप चांगल्या अशा गोष्टी करत असतात किंवा काम करत असतात. आता या विशेष कामांची जर आपल्याला काही त्याची काय म्हणता येईल आपल्याला की पोचपावती मिळाली, समजा व्यवस्थापनाने, अतिशय मोठ्या उच्च व्यवस्थापनाने त्याची दखल घेतली, आर्थिक घेतली तर फारच उत्तम, परंतु जरी एक शाबासकीची थाप पाठीवर पडली तरी कर्मचारी हा आनंदी, उत्साही आणि निश्चितच कामास तत्पर असा बघण्यात येतो. आता अजून एक भाग इथे जर बघितला तर संघटनात्मक बांधिलकीचा भाग आहे. माझी संस्था ही अतिशय चांगली असून फार चांगल्या कामासाठी ती काम करते आणि निश्चितच खूप वर्षांपासून आहे, दीर्घकालीन सेवा इथे हा कर्मचारी देत आहे. अर्थात इथे बेस्ट वर्करचं हे परत एक क्लिपार्ट आहे, फक्त अभ्यासासाठी त्याचा इथे वापर केला गेलेला आहे. तर दीर्घकाळ सेवा जर एखादा कर्मचारी देत असेल तर वय, सेवा वर्ष आणि त्यांनी जबाबदारीनी पुढे नेलेली मोठी मोठी कामं याच्यावर आपली संघटनात्मक बांधिलकी ही अभ्यासता येते. काही व्यापक मनोवृत्तीची रचनाही आपल्याला इथे दिसून येते. आता जर आपण संघटनात्मक बांधिलकीचा विचार करतोय तर संख्यात्मक परिणामांशी ती संबंधित असते. म्हणजेच आपली संस्था आपल्याला नेमकं काय देणार आहे याच्याबद्दलच्या संख्या किंवा आपण संस्थेसाठी काय करू शकतो याच्याबद्दलच्या संख्यात्मक परिणामांशी संबंधितही ही बांधिलकी असू शकते. आता इथे विनर यांची थोडीशी व्याख्या संघटनात्मक बांधिलकीची तुम्हाला दाखवली जाते. 1982 मध्ये ही व्याख्या आहे. संस्थेचे ध्येय आणि मूल्य हे मला फार आवडतात. अतिशय चांगल्या कामासाठी माझी संस्था काम करते असा विश्वास आणि त्याची स्वीकृती, त्याचा स्वीकार हा केला गेलेला आहे. तेव्हा निश्चितच ही वर्तन प्रकार हा बदलू शकतो. आणि म्हणूनच मला माझ्या संस्थेच्या वतीने अजूनही मोठी मोठी कामं करणं आवडेल आणि त्याची मला निश्चितच मोठी इच्छा आहे असं इथे बघता येतं. संस्थेचे सदस्यत्व टिकून ठेवण्यासाठी हा कर्मचारी किंवा कर्मचाऱ्यांचा समूह हा सातत्याने झटत असतो. आता वायनर आणि गेचमन 1977 मध्ये म्हणतात की संस्थेच्या फायद्यासाठी कधी कधी वैयक्तिक त्यागही करावा लागतो. म्हणजे एखाद्या बाळाला बरं नसेल आणि आई नोकरीवर जात असेल तर कधी कधी त्या बाळाला आजी आजोबांकडे सोडून तिच्या मनावर दगड ठेवून तिला नोकरीला जावं लागतं किंवा पाळणाघरात त्या बाळाला ठेवून तिला नोकरीच्या ठिकाणी हजर राहावं लागतं. इथेच आपल्याला संस्थेच्या फायद्यासाठी केलेले मोठमोठे त्याग असे बघता येतात. अर्थातच हे खूप छोटं उदाहरण होतं. अशा पद्धतीचे फार मोठे आणि वेगवेगळे त्याग हे त्यांनी वेगवेगळे कर्मचारी करत असतात आणि यानुसारच त्यांची कामाची चिकाटी, त्यांची व्यग्रता, त्यांचं डिव्होशन असं म्हणता येईल, त्यांच्यावर दिलेली जबाबदारी पूर्ण करण्याची त्यांची अलोट इच्छा आणि लक्षणीय कामगिरी केली, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण इथे करू शकतो. आता जेव्हा संघटनात्मक बांधिलकी आणि त्याचे घटक असं आपण अभ्यासतो तेव्हा प्रभावी वचनबद्धता म्हणजे अगदी नक्की कमिटमेंट आहे आमची, आम्ही नक्की काम करू चांगलं अशा पद्धतीने, सातत्य आणि चिकाटी आणि निष्ठा आणि कर्तव्य या सगळ्या गोष्टींचा प्रभाव हा संघटनात्मक वर्तनावर पडत असतो. ही एक औपचारिक प्रणाली आहे जेव्हा आपण त्याला संघटनात्मक नागरिकत्व म्हणतो. वैयक्तिक वर्तनावर ही अवलंबून आहे आणि नेहमीच्या रोजच्या कामामध्ये निश्चितच प्रोत्साहित करणारी अशी जर प्रभावी संस्था असेल तर कर्मचारीही निश्चितच चांगलं काम करतील, याच्यात वाद नाही. आता यामध्ये थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार करायचा झाला
तर सौजन्याने एकमेकांशी वागणं, एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांना आदर देणं, त्यांच्या कामाविषयी आपण आदर ठेवणं, ही या सगळ्याची आपल्याला या सगळ्याचा अभ्यास आपल्याला इथे करता येतो. कार्यालयीन वातावरण हे खेळीमेळीचं असणंही तितकंच गरजेचं असतं. कुठल्याही कामात थोडी सुद्धा चूक होऊ नये किंवा अॅक्युरसी मेंटेनन्स ज्याला म्हणता येईल, अशा पद्धतीची कर्तव्य दक्षता जर सगळ्यांनीच घेतली तर निश्चितच संघटनेच्या प्रभावी करण्यासाठी किंवा आपल्याला म्हणता येईल संघटनेच्या विकासासाठी ते फार उपयोगी पडतं. ऑफकोर्स परत एकदा आपल्याला खिलाडू वृत्ती किंवा हसत हसत जबाबदारी पूर्ण पाडण्याची क्षमता आपल्या इथे बघता येते. आता आज मी तुम्हाला इथे तुम्हाला कुठलं चित्र दिसत नसेल आणि तुम्हाला वाटेल की अरेच्या असं कसं बरं झालं, तर थोडासा वेगळा भाग इथे समजावून सांगणार आहे. ही गोष्ट आहे एका तरुण मुलीची. आता जर तुम्ही बघितलं या चित्राकडे तर थोडेसे अंदाज बांधा आणि बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की ही एक नक्कीच प्रोफेशनल काम करणारी यंग लेडी आहे. म्हणजेच काय, एक तरुणी जी अतिशय आत्मविश्वासाने पूर्ण आहे आणि ती असेल 24-25 वर्षाची मुलगी जी कदाचित नुकतीच नोकरीला लागलेली असेल, कदाचित आनंदी असेल किंवा शिकत असेल किंवा असे जर तुम्ही अंदाज बांधायला लागला तर मी तुम्हाला तिची गोष्ट आज पुढच्या 5 मिनिटात सांगणार आहे. ही आहे मल्लिका जागड. अर्थात तिचा फोटो आपण आंतरजालाद्वारे अभ्यासासाठी, केस स्टडीसाठी, उदाहरणासाठी घेतलेला आहे. ही एक अतिशय धडाडीची तरुणी आहे असं मला म्हणता येईल, कारण ती आहे बँक्वेट मॅनेजर. आता बँक्वेट मॅनेजर म्हणजे काय असतं, त्यांचं काम काय असतं हेही आपण इथे थोडंसं समजावून घेऊया 1 मिनिटात. ही तरुणी 24 वर्षाची असताना एका हॉटेलमध्ये मोठ्याच्या मोठ्या समारंभाचं आयोजन करत होती. पूर्ण समारंभाची जबाबदारी तिच्यावरच होती. आता ह्या मोठ्या समारंभाची म्हणजे काय, तर जगभरातून युनिलिव्हर नावाच्या मोठ्या कंपनीचे आलेले उच्च पदस्थ व्यवस्थापक सगळे आणि त्यांचे बायका किंवा नवरे अशा सगळ्यांची मोठी पार्टी किंवा समारंभ ती बघत होती. बघा, म्हणजे वयाच्या 24व्या वर्षी मल्लिका ही एवढी मोठी जबाबदारी फार यशस्वीरित्या पार पाडत होती. जवळजवळ 100पेक्षा जास्त असे उच्च पदस्थ तिच्या मोठ्या हॉलमध्ये किंवा बँक्वेटमध्ये हे उपस्थित होते. आता ती ही जबाबदारी कुठे बरं पार पाडत होती, जर तुम्ही बघितलं तर हे ठिकाण आहे जे मी तुम्हाला किंवा ज्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छिते. आता हे निश्चितच तुम्ही जर चित्र बघितलं तर तुमच्या क्षणार्धात लक्षात येईल की हे हॉटेल ताज आहे, मुंबईचं ताज हॉटेल. म्हणजेच तुमच्या निश्चित लक्षात येईल की आपण इथे एक उदाहरण घेतलंय हॉटेल ताजचं, जिथे दुर्दैवानी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. बघा, तुम्हाला जर तिसरं चित्र दिसत असेल तर ताजमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल मी उल्लेख करते. आता ह्या सगळ्याचा नोकरीच्या समाधानाशी काय बरं संबंध सांगूया 2 मिनिट. बघा, विचार करा, अशा या मोठ्या हॉटेलमध्ये जवळजवळ 100पेक्षा जास्त अतिउच्च पदस्थ पूर्ण जगभरातून आलेले असे ही छोटीशी तरुणी ही सांभाळत होती. किती जबाबदारीचं काम आहे. आता जर बघितलं तर अशा पद्धतीत दहशतवादी हल्ला झाल्यानंतर जर तुमच्या लक्षात आलं तर असं बघता येईल की कर्मचारी हे असे लोक असतात की ज्यांना सगळे सुटकेचे मार्ग निश्चित माहिती असतात. म्हणजेच त्यांना जर अशा अवघड परिस्थितीत किंवा ज्याला आपण डिझास्टर किंवा क्रायसिस म्हणतो, अशा अतिशय घाबरण्यासारख्या किंवा ज्याला म्हणता येईल भीतीदायक अशा परिस्थितीत माणसाचं मन काय सांगतो की पळा. जिथे जिथे भयंकर मोठे अपघात किंवा जिथे भयंकर मोठी कलामिटी किंवा नैसर्गिक आपत्ती, ही नैसर्गिक नाहीये, ही मानव निर्मित आपत्ती आहे, तर अशा आपत्तीच्या ठिकाणून पहिल्यांदा पळून जाणं हे मानवी वर्तन अपेक्षित आहे इथे. पण जर तुम्ही बघितलं
तर 600 कर्मचाऱ्यांपैकी एकाही कर्मचाऱ्यांनी हॉटेल सोडलं नाही. दहशतवादी लोकांना मारत होते, त्रास देत होते, भीतीदायक वातावरण तिथे झालेलं होतं, आग लागलेली होती, परंतु त्याही परिस्थितीत एकही कर्मचारी ताज हॉटेलचा स्वतःचा जीव वाचण्यासाठी पळाला नाही. आता हे त्यांना मॅनेजरने सांगितलं होतं का? त्यांनी उच्च व्यवस्थापनाने त्यांना सांगितलं होतं की थांबा इथे आणि पाहुण्यांची जबाबदारी घ्या? मुळीच नाही. त्यांच्या उच्च पदस्थांनी त्यांना एकही निर्देश दिलेला नव्हता. जर तुम्ही या केस स्टडीचा किंवा उदाहरणाचा जास्त अभ्यास केलात तर तुमच्या लक्षात येईल की का बरं, कशा पद्धतीने हे कर्मचारी एकमेकांच्या बरोबर राहिले अशा आपत्तीच्या काळात सुद्धा, स्वतःचीच नव्हे आपल्या कर्मचारी मित्रमैत्रिणींची आणि आपल्या पूर्ण पाहुण्यांच्या समूहाची सतत काळजी घेणं हे त्यांनी आपलं परमकर्तव्य समजलं. असं काय बरं केलं ताज हॉटेलच्या व्यवस्थापनाने? खरं म्हणजे व्यवस्थापनाने त्यांना काहीच सांगितलं नाही, कुठलेच निर्देश दिले नाहीत, कुठलेच डायरेक्शन दिले नाहीत. ते स्वतःहून या सगळ्या आपत्तीमध्ये पाहुण्यांची सेवा करत राहिले. आता तुम्ही म्हणाल त्यांचं कामच आहे, हॉटेल मधल्या पाहुण्यांची सेवा करणं हे कामच आहे. पण ते जर पळून गेले असते तरी त्यांना कोणी नावं ठेवली नसती, त्यांच्या जीवावर बेतलं होतं तरी सुद्धा, आणि काही जणांनी तर तिथे प्राणही गमावले तरी सुद्धा ते गेले नाहीत. मग असं ताज हॉटेल किंवा ताजचं व्यवस्थापन अशा काय गोष्टी करतं म्हणून कर्मचारी तिथून पळून गेले नाहीत, याच्याबद्दलचा थोडा विचार इथे महत्वाचा ठरतो. जर भारतीय संस्कृतीचा इथे विचार केला गेला तर आपल्याला अतिथी देवो भव असं आपण नेहमीच म्हणतो. पण जेव्हा आपण हॉटेल संस्कृतीचा किंवा ताज हॉटेलचा जास्त विचार केला, इथे एक उदाहरण म्हणून इथे आपण याचा अभ्यास करतोय, तर तिथे तुमच्या असं लक्षात येईल की जबाबदारी ही सगळ्या कर्मचाऱ्यांना दिलेलीच आहे, त्यांचं काम त्यांना माहिती आहेच. परंतु त्याही पुढे जाऊन ताज हॉटेल काही अशा गोष्टी करतं की त्यामुळे त्यांचे कर्मचारी आणि त्यांचं नोकरीतील समाधान हे सगळ्यात जास्त हे भारतामध्ये दिसून येतं. काय काय केलं बरं त्यांनी असं की त्यांचे कर्मचारी एवढ्या मोठ्या आपत्तीच्या परिस्थितीतही तिथेच थांबले? आता मी तुम्हाला काही मुद्दे दाखवते, प्रत्येक मुद्द्याची इथे आपण थोडीशी चर्चा करू. जेव्हा या कर्मचाऱ्यांची निवड होते तेव्हा ताज किंवा हॉटेल ताज हे मोठ्या मेट्रोपॉलिटन किंवा अतिशय मोठ्या मोठ्या शहरांमध्ये मुळीच जात नाही. ते जातात छोट्या शहरांमध्ये, म्हणजे दिल्लीला जाण्याच्या ऐवजी चंदीगडला जातात, त्रिवेंद्रमला जाण्याच्या ऐवजी कोचीनला जातात, मुंबईला जाण्याच्या ऐवजी पुणे आणि नाशिकला येतात. म्हणजे छोट्या शहरांमधले कर्मचारी किंवा तिथली मुलं ही ते निश्चितच शोधून हेरून आपल्याकडे कामासाठी घेतात. कर्मचारी निवड ही अतिशय महत्वाची आहे. दुसरा महत्वाचा भाग इथे टाटा ग्रुप किंवा ताज हॉटेल आपल्याला दाखवतं, तो म्हणजे फक्त टॉपर्स किंवा अतिशय गुणवत्ता पहिले आलेले सगळे विद्यार्थी इथे घेतले जातात असं मुळीच नाही. जेव्हा या सगळ्या कर्मचाऱ्यांची निवड प्रक्रिया चालू असते तेव्हा जर ते कॉलेजमधून किंवा त्यांच्या शैक्षणिक संस्थांमधून त्यांची जर निवड होत असेल तर त्यांच्या शिक्षकांना हे मॅनेजमेंटचे किंवा व्यवस्थापनाचे लोक मुद्दाम जाऊन भेटतात आणि विचारतात की त्यांच्या पालकांबद्दल किंवा त्यांच्या मोठ्या इतर सिनियर्स बद्दल सगळ्यात जास्त आदर कुठला मुलगा किंवा मुलगी दाखवते किंवा आहे त्यांना असं तुमच्या लक्षात आलंय, त्यांची नावं आम्हाला द्या. म्हणजे मार्कांवर नव्हे तर निवड ही वर्तणुकीवर अवलंबून आहे. म्हणजे सांस्कृतिक आणि मानसिक वर्तनाचा हा इथे पगडा आपल्याला नोकरीतील समाधानावर निश्चितच दिसतो. मोठ्यांसाठी आदर ही जी व्हॅल्यू आहे किंवा हे जे मूल्य आहे हे या कर्मचाऱ्यांमध्ये निश्चितच आहे. आता एवढ्यावर ताज ग्रुप थांबत नाही किंवा ताज हॉटेल थांबत नाही, तर कुठल्याही एम्प्लॉईनी किंवा कुठल्याही कर्मचाऱ्यांनी छोटीशी जरी चांगली गोष्ट घेतली केली आणि जर त्याबद्दल पाहुणे आलेले गेस्ट
जर काही लिहून गेले चांगलं तर त्याची दखल 48 तासाच्या आत ही घेतली जाते. मग ती आर्थिक पद्धतीने सर्टिफिकेटच्या रूपात किंवा अजून काही अभिनंदन पत्र अशा पद्धतीने ती त्वरित दखल घेतली जाते. म्हणजे चांगलं काम करण्याची प्रेरणा ही त्यांना सातत्याने मिळत असते. आता एवढंच नव्हे तर निश्चितच रतन सर टाटा यांचं नेतृत्व अतिशय प्रेरणादायी त्यांना ठरत असणार हे मी सांगायला नकोच आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितलं तर निव्वळ वय किंवा लिंग किंवा शैक्षणिक त्यांची परिस्थिती किंवा शैक्षणिक पातळी एवढंच नव्हे तर विविध घटक नोकरीच्या समाधानावर हे कंटिन्युअस किंवा प्रत्येक क्षणी हे काम करत असतात. आणि त्यामुळे आपल्या असं लक्षात येईल की जितकं जास्त नोकरीत समाधान मिळेल तेवढी आपली कार्याची अभिवृद्धी ही चांगली आणि प्रेरणादायी राहणार आहे, धनात्मक राहणार आहे. आनंदीदायी वातावरण, कार्यालयीन वातावरण, मग ते अगदी थोडस संगीत असू दे किंवा कॉफीचा कप असू दे किंवा छोट्या छोट्या पिकनिक सारख्या गोष्टी असू दे किंवा अगदी एकमेकांबरोबर डबा खाणं असू दे, कामामध्ये मैत्रीपूर्ण व्यवहार आणि आधारात्मक वर्तणूक अशी जर बघायला मिळाली तर कर्मचारी काम जास्त करायला पुढे मागे बघत नाही, वेळ वाचवतात, चांगलं काम करतात, उच्च प्रतीचं किंवा उच्च दर्जाचं काम करतात आणि त्यामुळे निश्चितच संबंध संस्थेची प्रगती ही होत असते. प्रगती ही का ग्राहकांवर आणि सेल्समन किंवा आपल्या पूर्ण कर्मचारी वर्गावर ही निश्चित अवलंबून असते. आणि या सगळ्याचा अभ्यास हा आपल्या आजच्या धड्यात आपण केला गेलेला आहे. जर तुम्ही बघितलं तर ही पुस्तिका पहिली होती आणि त्याच्यातला धडा 3 आज आपण इथे पूर्ण अभ्यास केला. हे छोटंसं उदाहरण माझ्याकडून तुमच्या सगळ्यांसाठी, जिथे आपल्याला समजू शकतं की मोठ्या मोठ्या संस्था या आपल्या कर्मचाऱ्यांची कशा पद्धतीने काळजी घेतात. ज्या कर्मचाऱ्यांना ताज हॉटेलनी गमावलं या पूर्ण हल्ल्यामध्ये त्यांनी कशी काळजी घेतली, त्यांच्या घरच्यांची त्यांची कशी काळजी घेतली आणि कुठल्या पद्धतीने ते पुढे गेले, या पद्धतीचा अभ्यासही तुम्ही निश्चित उदाहरणादाखल इथे करू शकता. याबरोबरच मी आजचा हा भाग किंवा आजचा हे आपलं अभ्यासाचा वेळ आपण इथे थांबवूया. तुम्हाला या भागाचा निश्चित उपयोग होईल, निव्वळ अभ्यासासाठीच नाही तर तुमच्या स्वतःच्या नोकरीच्या निवडीसाठी आणि त्यामध्ये यशस्वी मार्गक्रमण करण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. परत भेटू पुढच्या भागात. नमस्कार.